नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, थंडीचा सीझन सुरू झाला की साधारण जानेवारी फेब्रुवारी महिना की मला आठवतात ती कृष्णाकाठची वांगी. खरोखर वांगी खावीत तर ती कृष्णाकाठची, काळीभोर, गोल आणि काटेरी आणि अतिशय चविष्ट अशी ती वांगी आमच्याकडे त्यावेळेला यायची. माझी आई ह्या वांग्यांचा एक वांगी भात म्हणून प्रकार करायची. तुम्ही म्हणाल वांगी भात काय आम्हीही करतो, तसं नाहीये. हा वांगी भात वेगळा आहे. तर हा माझ्या आईने 3-4 वेळाच केला असेल, तर तो मी आज तुम्हाला दाखवणार आहे. त्या वांगी भातासाठी आपल्याला लागणारं साहित्य म्हणजे वांगी. आता ही जी वांगी आहेत, ही वांगी मी अशा पद्धतीने हे बघा, ही पोखरून घेतलेली आहेत. हे आतमध्ये हे असं 2 भाग केलेत आणि मग आतून चमच्यानी हे स्कूप केलेलं आहे. अशी ही 4 वांगी मी घेतलेली आहेत. हे स्कूप केलेलं जे वांग्याचं आहे ते मी टाकून देणार नाहीये, ते मी भातात वापरणार आहे. खोबरं भरण्यासाठी हे जे सारण तयार करायचंय त्यासाठी खोबरं, बारीक चिरलेला कांदा, थोडंसं शेंगदाण्याचं कूट, लाल तिखट, साखर, गोडा मसाला, थोडीशी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ. आता मंडळी, हा जो गोडा मसाला आहे, हा गोडा मसाला तुम्ही गरम मसाल्याने रिप्लेस केलात तरीही चालू शकतो. गरम मसालाही तुम्हाला हवं तर तुम्ही गोड्या मसाल्याच्या जागी वापरू शकता. आता आम्ही गोडे बाळू आहोत त्यामुळे आम्ही गोडा मसाला वापरतो. तर आणि ही जी साखर आहे, या साखरेच्या ऐवजी तुम्ही गुळ वापरू शकता. आता इथे आम्ही घरात 3च माणसं आहोत म्हणून हा 1 वाटी तांदूळ मी भिजवून ठेवलेला आहे. आता इथे ही वरून घालायला कोथिंबीर, फोडणीसाठी हा कडीलिंब आणि हळद, मोहरी, हिंग हे बेसिक फोडणीचं साहित्य. तिखटपणा हवा म्हणून जर असं लाल तिखट आणि गोडा मसाला, चवीपुरतं मीठ. तेव्हा मंडळी, आता आपण कृतीकडे जाऊया. तेव्हा मंडळी, आपलं हे तेल तापलेलं आहे. याच्यामध्ये आपण एक अर्धा चमचा मोहरी, हा पाव चमचा हिंग, हे अर्धा चमचा हळद घालणार आहोत. त्याच्यावरती हा कढीलिंब आणि हे वांग्याचे आपल्या जे मधल्या जे गराचे काढले होते ते त्याच्यावर टाकायचे. आता माझी आई जेव्हा करायची त्यावेळेला मटार वगैरे काही घालायचे नाही, पण आज माझ्याकडे मटार होते म्हणून म्हटलं चला थोडासा चवचालपणा करूया, म्हणजे चवीची चाल वाढवूया. आणि हे साधारणपणाने एक मूठभर मटार घातलेले आहेत. आणि आता हे मटार घातल्यावरती गेला. आता या फोडणीमध्ये आपल्याला हे तांदूळ भिजवलेले घालायचे आहेत. हे तांदूळ व्यवस्थित आतमध्ये घालायचे आणि या फोडणीमध्ये हे परतून घ्यायचे आहेत. हे तांदूळ अशा रीतीने परतून घेतल्यावरती आपल्याला
हे आपण पाणी जे उकळत ठेवलंय ते पाणी त्याच्यामध्ये घालायचं आहे। हे उकळतं पाणी हे आपण आता ह्या तांदूळामध्ये घालणार आहोत। आता हे अशा रीतीने ह्याला उकळी आली, तर उकळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं लाल तिखट घालायचे, अर्धा चमचा हा गोडा मसाला घालायचा आहे याच्यामध्ये, आणि हे चवीपुरतं मीठ घालायचं आहे। हे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आता हा भात हा शिजत ठेवायचा आहे। आता इकडे आपण वांग्यांसाठी हा मसाला भरायचा आहे तो तयार करून घेऊया। हा जो आहे याच्यामध्ये हे आता मी लिंबू पिळतोय आंबटपणासाठी, आणि मग हा सगळा हा अशा प्रकारे मिक्स करून घेत आहे। हा अशा प्रकारे हा मिक्स करून घेतल्यावरती आपल्याला या वांग्यामध्ये हा मसाला भरायचा आहे, व्यवस्थित हा भरायचा आहे। हा बघा अशा रीतीने हा भरायचा आहे। आता मी हा बाकीच्या वांग्यात देखील भरून घेतो। तेव्हा मंडळी आता ही आपण ही वांगी ही अशा रीतीने भरून घेतलेली आहेत आणि तुम्ही बघाल की हा आपला भात 80% हा शिजलेला आहे। आता हा 80% भात शिजला आहे, तेव्हा याच्यामध्ये आपल्याला हे वांग घालायचं आहे। ही अशी आडवी घालायची वांगी, म्हणजे मसाला बाहेर येणार नाही। ही अशी वांगी घालायची आहेत त्याच्यावरती, या पद्धतीने, आणि आपला हा उरलेला जो मसाला आहे हा मसाला देखील वरून सोडून द्यायचा आहे। आणि आता याला झाकण लावायचं आहे। या भाताला झाकण लावायचं आहे आणि मंद आचेवरती हा 10 मिनिटं वाफवायचा आहे। 10 मिनिटं मंद आचेवरती हा वाफवत ठेवायचा आहे। 10 मिनिटानंतर हे व्यवस्थित शिजलंय, मुरलंय, आणि आता आपण त्याचं प्लेटिंग करतोय। हे बघा हा इथे भात आहे, हे त्याच्यावरती खोबरं आहे जे टाकल्याशिवाय मी हे खाऊ शकत नाही। हे त्याच्यावरती आपलं वांग आहे, बरोबर अकंपनीमेंट म्हणून ही गाजर आणि टोमॅटोची कोशिंबीर आहे, हा पापड आहे, आणि सगळ्यात शेवटी आपली प्रिय मैत्रीण
ही कोथिंबीर. तेव्हा मंडळी, खायला तयार आहे माझ्या आईचा वांगी भात. आता आमचे खाद्य रसिक हा आपला वांगी भात खाऊन तुम्हाला सांगतील तो कसा झालाय ते. मस्त वांगी भात. त्याला वांगी भात म्हणण्यापेक्षा भरलं वांग भात म्हणलं तर जास्त संयुक्तिक होईल असं मला वाटतंय. का छान झालेला आहे. मसाल्याचा वास एवढा सुंदर आलाय. एकदम सुंदर. तेव्हा मंडळी, हा होता आपला वांगी भात माझ्या आईचा. तुम्ही ही डिश करा आणि मला जरूर कळवा कमेंटमध्ये की तुम्हाला कशी वाटते. हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय. आता गंमत अशी आहे की मी आहे आत्ता आकेरी, तालुका कुडाळ इथं, आणि त्यामुळे मी जरी तुम्हाला सुरुवातीला कृष्णाकाठची वांगी वगैरे सांगितलं असलं तरी आमच्याकडे कृष्णाकाठची वांगी येत नाहीत. आमच्याकडे भाजी येते बेळगाव किंवा कोल्हापूरवरून. त्यामुळे जास्तीत जास्त पंचगंगेची वांगी असं आपल्याला म्हणता येईल. तेव्हा असो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि नेहमीच सांगणं, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.